नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 5 जुलैला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ अमावस्येला फार महत्त्व दिलं जातं. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करणाऱ्याला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ज्येष्ठ महिना संपून दुसऱ्या दिवशी आषाढ महिना जो आहे तर तो चालू होणार आहे आणि आषाढ महिना हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी साक्षात भगवान श्रीहरी विष्णू यांच्या सेवा आणि उपासना करण्याची परंपरा आहे. तसेच आपल्या अमावस्येच्या साक्षात माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर आपल्या पितरांची सुद्धा सेवा उपासना करत असतो. हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे. अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात की अमावस्या हा दिवस वाईट आहे. तर पहा, अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ मानला जातो. खरं तर आपला हा एक दिवस महिन्यातून मिळत असतो आणि या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर आपल्या घरातील इडापिडा, नकारात्मकता, दारिद्र्य, घरातील अलक्ष्मी ही नष्ट करून घरात सुख, शांती, समृद्धी प्राप्त करू शकतो. त्यासाठी या दिवशी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या 11 पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील इडा पिडा, नकारात्मकता, अदृश्य शक्ती, वाईट शक्ती दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आंब्याच्या 11 पानांचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जर घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल, सतत आर्थिक चणचण आपल्या घरामध्ये भासत असेल, आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल, त्याचबरोबर घरामध्ये सतत मुलं आजारी पडत असेल, मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये कुठलंही महत्त्वाचं काम हे आपलं पूर्ण होत नसेल, आपण जे काम करतो, जे कष्ट करतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नसेल, तर हा एक उपाय जो आहे तर तो नक्कीच करून पहा. तर पहा, आंब्याची ही पानं सर्वांनाच माहीत आहे. जेव्हा विशेष पूजा असते त्यावेळी आपण कलश किंवा पाण्याच्या भांड्यावर आंब्यांची पानं जी आहेत तर ती ठेवलेली दिसतात. या विधीमध्ये आंब्याची जी पानं आहेत ती देवांच्या अवयवांप्रमाणे प्रतिनिधित्व करतात आणि नारळ दैवी मस्तकाचे प्रतीक आहे आणि या घटकांचे मिलन शुभ प्रसंगी देवतांची उपस्थिती दर्शवते आणि यामुळेच आंब्यांची पाने देखील देवी लक्ष्मीचे एक शक्तिशाली प्रतीक मानले जातात, जी समृद्धी आणि शुभाचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले गेलेले आहेत. हे उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते. तसेच भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो प्रभावी ठरत असतो. आंब्याच्या पानांचा उपाय केल्याने व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून देखील मुक्त होतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंब्याच्या पानांचे अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी अतिशय प्रभावी असे 3 उपाय सांगणार आहे आणि हे 3ही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत. पण पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे, तुमच्या घरावर जो कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल तर घरामध्ये नकारात्मक शक्ती जी आहे तर ती निर्माण होते आणि जर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. कुटुंबामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत
तर ती यायला सुरुवात होतात आणि अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभाव असतो. यामुळे जास्त त्रास आपल्या कुटुंबातील सदस्यांना होत असतो. म्हणून ही शक्ती आपल्या घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्हाला आंब्यांची 11 पानं घ्यायची आहेत. ही पानं तुम्हाला चांगल्या देठांची घ्यायची आहेत. पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत. नंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकवामध्ये पाणी टाकून तुम्हाला गंध बनवायचा आहे आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढून तुम्हाला या 11 पानांचा तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला टांगायचं आहे. हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावल्यामुळे नकारात्मक शक्ती जी आहे तर ती दूर होईल. तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी जी आहे तर ती नांदायला सुरुवात होईल. जर आपल्या घराला कोणी नजर दोष किंवा नकारात्मक नजर जी आहे तर ती लावलेली असेल तर ती देखील नष्ट होईल. त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे. आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, यामुळे घरामध्ये अशांतता असेल. त्याचबरोबर घरातलेच व्यक्ती एकमेकांचे दुश्मन बनलेले असेल, यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल. आर्थिक संकट सतत आपल्या घरावरती येत असेल, म्हणजेच आर्थिक स्थैर्य आपल्या घरामध्ये राहत नसेल, तर तुम्हाला काय करायचे आहे? एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. या कलशामध्ये 2 आंब्यांची पानं टाकायची आहेत. देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे. आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या कलशावरती तुमचा उजवा हात ठेवून कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे. यानंतर ते अभिमंत्रित केलेलं पाणी जे आहे तर ते पाणी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. या उपायाने व्यक्तीचे रोग आणि दोष जे आहेत तर ते दूर होतात. अमावस्येच्या दिवशी कालभैरव अष्टक हे घरामध्ये म्हटल्याने घरातील अनेक मोठ्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. खास करून घरातील वाईट शक्ती नकारात्मक शक्ती जी आहे तर ती दूर होत असते आणि हे पाणी शिंपडल्याने नक्कीच आपल्या घराची प्रगती ही व्हायला सुरुवात होते. जर आपल्या कुटुंबाला कोणी दोष लावलेले असेल तर ते देखील दूर होतात. त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर तुम्हाला शत्रू पीडा असेल, हे शत्रू गुपित असेल किंवा शत्रू तुम्हाला माहीत असेल, शत्रूंमुळे तुम्हाला वारंवार अडचणींना सामोरं जावं लागत असेल, असे शत्रू त्रास हा तुम्हाला देत असतील तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी आंब्यांची पानं घ्यायची आहे. आंब्यांची तुम्हाला 11 पानं घ्यायची आहेत आणि या पानांवरती तुम्हाला चंदनाने श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पानं तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये अर्पण करायची आहेत. या उपायाने हनुमानांची कृपा जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होते आणि जीवनातील सर्व संकट हे दूर होतात. शत्रुपीडा शत्रुबाधा जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते. त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर तुम्हाला जीवनात कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असेल, प्रत्येक कामात तुम्हाला अडथळा येत असेल तर तुम्हाला दररोज आंब्याच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करायचं आहे. आंब्याच्या झाडांना नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा सांगा. या उपायाने नक्कीच यशाचा जो मार्ग आहे तर तो खुला होतो. प्रत्येक कामामध्ये व्यक्तीला यश मिळते. तर अशा पद्धतीने आपल्याला या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आंब्यांच्या पानांचे हे प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहे. हे उपाय केल्याने नक्कीच आपलं संपूर्ण कुटुंब हे वाईट शक्तींपासून नकारात्मक शक्तींपासून दूर राहील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.